राऊतसाहेब, फक्त एक जाता जाता काही मुद्दे आहेत किंवा काही तुमचा रेल्वे प्रवासाविषयीचे आमचे काही प्रश्न आहेत. तुम्ही मध्यंतरी उद्धव ठाकरेंबरोबरही पालघरला रेल्वे प्रवास केलेले आहेत, पण आज खूप मोठ्या कालावधीनंतर तुम्ही स्वतः रेल्वेने प्रवास करता आहात. या रेल्वे प्रवासात म्हणजे अलीकडच्या काळात नेते, कार्यकारी संपादक असे बनल्यानंतर फार कमी वेळा तुमचा हा रेल्वे प्रवास झाला असेल. या रेल्वे प्रवासाविषयी काय सांगा? रेल्वे प्रवास तुमच्या व्यक्तिगत हा जनतेच्या संवादासाठी एक उत्तम प्रवास आहे. मी स्वतः इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहात कामाला होतो नरिमन पॉईंटला. तेव्हा भांडूप ते चर्चगेट हा माझा रोजचा प्रवास होता. गर्दीच्या वेळी मी जात होतो, गर्दीच्या वेळी मी येत होतो. चालती गाडी पकडण्यात माझा हातखंडा होता. आमचे संपादक अनेकदा धोकादायक असतं. मला धोक्याची सवय आहे आणि प्रत्येक वेळेला मी त्या धोक्यातून वाचलेलो आहे. माझे संपादक होते आमचे विद्याधर गोखले म्हणून. संध्याकाळच्या वेळेला ते आणि आम्ही कार्यालय सुटला चालत एक्सप्रेस टॉवरवरून चर्चगेटला यायचो आणि मग चर्चगेटमध्ये लोकल शिरली की ती शिरतानाच आम्ही विद्याधर गोखले यांच्यासाठी जागा अडवण्यासाठी चालत्या गाडीत मी आणि माझे सहकारी चढायचो आणि आमचे संपादक होते गोखले साहेब बिचारे थोडे वृद्ध होते, मग त्यांना आम्ही जागा धरून ठेवायचो. आम्ही एकत्र बसायचो आणि त्या गाडीमध्ये मग हे सगळे साहित्यिक, लेखक, पत्रकार यांची एक फार छान राजकीय, साहित्यिक, संगीत यांची मैफिल असायची. अशा मैफिली आता दुर्मिळ झालेल्या आहेत. तेव्हा अनेक साहित्यिक आम्हाला ट्रेनमध्ये भेटायचे. जयवंत दळवी भेटायचे, गंगाधर गाडगीळ अनेकदा भेटायचे. हे ट्रेनने प्रवास करायचे सगळे. लोकसत्तेमध्ये एकापेक्षा एक सरस पत्रकार आणि लेखक होते. हा सगळा ट्रेनचा प्रवास आम्ही करायचो आणि कधी ठाण्यापर्यंत, कधी दादरपर्यंत विविध विषयांवरती चर्चा करायची. पण आज त्या सगळ्या अनुभवाला मुकावं लागतं आहे. नक्कीच. नेते आणि वेगळी जबाबदारी, आता तो ट्रेनचा प्रवास. नाही, ट्रेनच्या प्रवासामध्ये कायम आम्ही मजाच घेतली, आनंद घेतला आणि वेगवान प्रवास आहे. ट्रेनसारखा वेगवान प्रवास नाही. काही अडचणी अधूनमधून येत असतात, खोळंबा होतो, पण आम्ही ज्या काळात प्रवास केला तो आम्ही त्या प्रवासाचा आनंद घेतला. दाराला लटकून हवा खात प्रत्येक स्टेशनला उतरायचं, परत चढायचं, वाचायचं, कधी कधी लिहायचं ट्रेनमध्येच. मजा असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.